करण्याची मागणी। नाशिक शहरातील बस स्थानकात दुर्गंधी, बस स्थानकात मद्यपींचा वावर, बाटल्या, सिगारेटची पाकिटं मोठ्या प्रमाणात सापडली। सुरक्षा रक्षकांचं एसटी महामंडळाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचंही दुर्लक्ष। नागपुरात इतिहासकार इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी सकल मराठा संघाची बैठक संपन्न। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीला अटक करा, अन्यथा मराठा समाज आपला निर्णय घेईल, राजे मुधोजी भोसले यांचा इशारा। शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेणार नाही, चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई होणार। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। प्रशांत कोरटकरचं थोबाड रंगवलं पाहिजे, बहुजन पोरांनी ठरवलं तर हे रस्त्यावर फिरू शकणार नाहीत। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक। प्रशांत कोरटकरच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस देणार, संभाजी ब्रिगेडची घोषणा। कोरटकरनं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकवल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक, छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचाही आरोप। प्रशांत कोरटकरच्या चौकशीसाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात दाखल। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी होणार चौकशी। बीडच्या मसाजोगमधील अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित। उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्यानं आणि काही मागण्या मान्य केल्यानं निर्णय। मागण्यांची पूर्तता करण्यासाठी काही वेळ मागितलाय, त्यामुळे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं। ग्रामस्थ जे ठरवतील ते मान्य असेल। आंदोलन स्थगित केल्यानंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। प्रशासनानं वेळ मागितल्यामुळे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं। मसाजोगमधील अन्नत्याग आंदोलन स्थगित केल्यानंतर वैभवी देशमुखची प्रतिक्रिया। प्रशासनाकडून मागण्या मान्य करण्याचं आश्वासन आल्याचीही प्रतिक्रिया। प्रशासनाकडून आम्हाला 10 दिवसात न्याय देण्याचं आश्वासन, 10 दिवस थांबू, गरज पडली तर पुढचं गावकरी ठरवतील। संतोष देशमुखांच्या आई शारदाबाई यांची प्रतिक्रिया।